आता मराठीमध्ये बघा स्वर व व्यंजने. आपण मराठीमध्ये व्यंजन स्वर पाहिले कोणते कुठले स्वर आहेत? अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अम आहा. हे जे काय आहेत सगळे स्वर आहेत, ए वगैरे सगळे स्वर आहेत. आणि व्यंजने कुठले बाकीचे? क ख ग घ हे सगळे व्यंजन आहेत. आता सातारा, तुम्हाला असा प्रश्न येतो, एक शब्द दिला जातो. उदाहरणार्थ आपण घेतलं सातारा. सातारा याच्यामध्ये स्वर किती आणि व्यंजने किती, किंवा स्वर विचारतील किंवा व्यंजने विचारतील. आपण दोन्ही काढणार आहोत. पहिल्यांदा स्वर काढू, स्वर, आणि आपण परत व्यंजन काढणार आहोत. व्यंजने पहा. सा, सा म्हणा, सा. शेवटी उच्चार कुठल्या अक्षराचा होतो? आ. म्हणजे स ला काय जोडला की नाही? स अधिक आ झाला सा. अधिक ता कसा झाला? तयार झाला त ता त अधिक आ ता म्हणजे पाहता. रा कसा तयार झाला? र अधिक आ, र अधिक आ पाहता. हे जे आहे आ आणि इथे आ, हे जे आहेत ना ह्याला म्हणायचं स्वर. काय म्हणायचं? स्वर. सा स हे व्यंजन झालं. त्याला कधी शब्दामध्ये व्यंजनाला स्वर जोडला जातो. कळलं का? स्वर अगोदर स्वर कुठे जोडला जातो? व्यंजनाच्या पुढे, म्हणजे पुढच्या अक्षराच्या पुढे. स आ, सा. आता आ वगैरे असेल तर आशा. त्याच्यामध्ये आ हा स्वर सुरुवातीला आलेला आहे, पण शा मध्ये सुद्धा स्वर लपलेला आहे. श त्याला काय जोडला? आ, शा झालं. झालं की नाही? म्हणजे याच्यामध्ये व्यंजन आणि स्वर मिळून शब्द तयार होत असतो. याच्यामध्ये स्वर कोणकोणते सांगा मला? कुठले कुठले स्वर आहेत? अ आ इ ई कुठले कुठले स्वर आहेत बघा? आ. अजून पुढे इथे पण आ आला, इथे पण आ आला, म्हणजे फक्त आ स्वर आलेला आहे. व्यंजन कोणकोणते झाली? स त र. स्वर जोडल्याशिवाय शब्द परिपूर्णरित्या तयार होत नाही. आता मी नाही म्हटलं, नाही. न ला कुठला स्वर जोडला? आ. त्याशिवाय मी ना म्हणू शकलो का? नाही. ना ही, ही म्हणा, ही.